तुम्ही देखील इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉसला यायचा. नारिवली टीमचा कॅप्टन आणि नावाली टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉसला फुल टॉल केला. बॉल मिड विकेटला वेगानं या ओव्हर मधला लागोपाठचा हा तिसरा चौका ठोकला. बॅट्समन मधुकर पाटीलनं केलंय पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमणाला खऱ्या अर्थानं सुरुवात. 4 16 धावा धावफलकावरती का बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मधुकर पाटीलची बॅट बोलतीये आणि या बॉल वरती त्याला केलं जाता वेट. षटक संपलं पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ संपत असताना P1 मध्ये धावा खर्च केल्यात अनिलनं 16 गड्यांच्या मोबदल्यात टीम संदर्भ. उल्हासाला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये P2च्या दुसऱ्या षटकामध्ये उल्हास वापर केला जातो. नागा बँड कडनं त्याच्या समोर तुम्ही पाहताय रमेश पाटीलला लॉर फुल टॉस फुल इन लेनचा बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं चौकारनं केली आहे सुरुवात ती रमेश पाटीलनं आणि ठोकला उल्हासच्या या पहिल्याच बॉल वरती चौकार. चार न स्कोर चाललाय स्कोरबोर्ड वरती तो 20 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 16. या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती चौकारनं केली आहे सुरुवात रमेश पाटीलला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला होता आणि या बॉल वरती आली आहे एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग चांगली झाली मधुकर तो आता स्ट्राईक केला त्याच्या बॅट मध्ये 4 चौकार तुम्ही पाहिले. चांगली सलामी बरा पाक फुटला राहून मात्र बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला शानदार रुबाबदार दर्जेदार हाला ब्युटिफुल स्ट्रोक चेंडू सीमा पार ठोकला चौकार 4. बॅटिंग दर्जेदार होती आहे 7 बॉल त्यामध्ये त्यानं बनवल्या 20 धावा. सलामीवीर चांगली स्टॅट आहे संदर्भसाठी. आम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे का रणनीती आहे गेम प्लॅनिंग आहे आणि तशा रीतीने आता बॅटिंग होती आहे. मधुकर पाटीलच्या माध्यमातून त्याला साथ देतोय तो तुम्ही रमेश पाटीलला पाहता
या षटकातील कार्पेट बॉल वेगाने चाललाय, गोलीच्या रफ्ताना फिल्डर मिड विकेटला येतील तोपर्यंत थोडे बंबल झालेत, याचा फायदा लगेचच 2 धावा पूर्ण, 2 स्कोर पुढे जाईल स्कोरबोर्ड वरती. तुम्ही पाहता त्या 27 धावा धावफलकावरती. गुणलेखक कल्पीजी पाटील आमच्या सोबत एक जबरदस्त माहिती आमच्यापर्यंत देतात, त्यांचं देखील करूया स्वागत. आवाज तुम्ही ऐकतात मुन्ना शेख यांचा डीजेच्या माध्यमातून. तुम्ही डीजे ऑपरेटर विकीला पाहता, प्रोफायटर आणि मंडप डेकोरेटर्स तुम्ही पाहता ते राजेशजी भोईर. वानाई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक एन्जॉय करतात त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील करूयात या नागावच्या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. फटका फसलाय, स्वतः गोलंदाजनं कॉल दिला मी घेऊ शकतो, त्याला आलंय ते अपयश आणि या बॉल वरती आली आहे ती सिंगल न स्कोर पुढे जाईल स्कोरबोर्ड वरती. तुम्ही पाहाल धावा त्या 28 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. फटका चांगला, गॅप खूप मोठी आहे, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन मिड विकेटच्या मधनं सीमा पार, ठोकलाय चौकार 4. प्रदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल, कारण की पॉवर प्लेची समाप्त झाली P1 P2 ची. पहिलाच बॉल उडवला आणि बॉल तुम्ही पाहता तो मिडॉनला आणि यावरती धावा मिळाल्या त्या 2-2 स्कोर पुढे जाईल स्कोरबोर्ड वरती. रन संख्या तुम्ही पाहू शकाल धावफलकावरती 34 या आकड्यावरती. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. फटका हवेमध्ये, बॉल नोमान्स लाईन मध्ये लँड झाला, बॉल स्क्वेअर लेगला चालला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 36 या धावा. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर पहिल्या फेरीतील 4थी मॅच नारिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळणारे नावाली. 2 टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस साठी या नावाली टीमचा कॅप्टन, नारवी टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर लगेचच आम्ही करणार आहोत टॉस. तुम्ही लगेचच व्यासपीठावरती टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर पहिल्या फेरीतील शेवटची अखेरची मॅच. षटकातील पुढचा बॉल, फटका समोरच्या दिशेनं, फिल्डर लॉंग ऑन वरनं येतील तोपर्यंत एकच धाव. चांगली फिल्डिंग झाली, एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 37 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील
षटकातील पुढचा बॉल साईडर जरूर लागला, बॉलनं वळण घेतलं, तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. त्या 2 पुढे जात असताना 39 वरती सुरुवात दमदार झाली. का फटके पाहिले तुम्ही मिड ऑन, त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावर दर्जेदार फटकेबाजी मधुकर पाटील ची पाहिली आणि त्याच्यानंतर स्कोर उंचावला. बॉल इथे मात्र उंच गेला, बॉल जाईल का बॉडी लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनला जेल झाला असता प्रयत्नशील परमेश्वर, अपयशाला. एलिव्हेशन इज परफेक्ट क्रिकेट आणि इथे तेच घडलं. लॉंग ऑनला बॉल क्लिअर केला, ठोकलाय शेवटच्या बॉलवरती हा षटकारचा. डीजे डीजे समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं 45 धावा. काय सुरुवात आहे, चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. सलामीवीर एका बाजून लढतोय मधुकर पाटील, त्याला साथ आहे ती रमेश पाटीलची. आणि मागच्या मॅच मध्ये का अर्धशतक तुम्ही पाहिलं, जणू काय 14 बॉल 50 वादळ आलं होतं या 40+ नागावच्या क्रीडा नगरीमध्ये. ते वादळाचं नाव दातिवलीचा अतुल पाटील. का सुरुवात होती, का फटकेबाजी, लॉंग ऑफ मिड विकेट, त्यानंतर त्याचे लॉंग लॉगले फटके कव्हरला जबरदस्त पाहिला बॉलरने. दशरथ आला. चौथ्या षटकामध्ये कितीचा स्कोर लागेल, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 45, 12 बॉलमध्ये किती होतील, टोटल कितीची सेट होईल. आणि त्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दशरथला पाहता, क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता, स्क्वेअरला एक मिड विकेट, लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप कव्हर पॉइंटला षटकातील पुढचा बॉल. लाईन चांगली आहे आणि पडल्यानंतर थोडा हलकासा बाहेर जरूर निघाला, बॉल डॉट आला. कमबॅकिंग षटक टाकायचा प्रयत्न आता पहिल्याच बॉल मध्ये तुम्ही पाहताय. तो दशरथ त्याच्या समोर फलंदाज मधुकरला जीवनदान दिलंय जरूर, त्या जीवनदानाचा किती फायदा उचलेल हा देखील चेंडू वाईट आहे. आता बॉल वाईट आहे. नक्कीच पंचानं सांगितलं उत्तमजी पाटील की बॉल वाईट आहे, उत्तमला सोडून जातवा. एक अफवांत धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल आणि स्कोर 46 वरती तुम्ही पाहता. 46 धावा धावफलकावरती. फटका बॅकफुटला जाऊन फिल्डर होते मात्र पोचू शकणार नाही. बॉल चालला आणि अशा रीतीनं लेझी क्रिकेट तुम्ही पाहिलोय आणि चेंडू सीमारेषा पार या बॉल वरती आला हा चौकार.
50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या संदर्भ टीमच्या. 50 धावेची पार्टनरशिप का बॅटिंग, त्यानंतर 32 वैयक्तिक मधुकर पाटीलच्या जीवनदान. त्याच्यावरती आक्रमण आता तो थांबेल कसला हा मधुकर पाटील तुम्ही पाहता. आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. नो स्ट्रायकरकडनं, कारण लगेच स्ट्राईक सोडली, त्याला माहिती आहे नो स्ट्रायककडे थ्रो जरूर येणार. आणि त्या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा स्कोरबोर्ड वरती पाहू शकाल त्या 52 धावा धावपलकावरती. चांगली बॅटिंग, 34 वरती खेळतोय. दुसरा अर्धशतक पाहायला भेटेल का या मॅच मध्ये? षटकातील पुढचा चेंडू, फडका चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यानं पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडनं झाली मिसफील्ड. लेझी क्रिकेट आता खेळतीये टीम सापाड संघ आणि आला हा टिप कव्हर पॉइंटला चौकार. आहोत नारिवली आणि त्यानंतर नावाली, 2 टीमचे कॅप्टन. तुम्ही उपस्थित राहा. इनिंग ब्रेक लगेच टॉस करू. पहिल्या पर्यंत शेवटची मॅच. षटकातील पुढचा बॉल, फडका चांगला, कॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. फिल्डिंग तेवढ्याच वेगानं दमदार झाली आहे. आणि या बॉल वरती का फिल्डिंगचा अफेक्ट होता, कंट्रोलिंग खूप गरजेची ती दाखवली फिल्डरना. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 57 या आकड्यावरती. 39 वरती खेळतोय मधुकर पाटील. लाईन पाहावी लागेल, खराब वाईड बॉलचा इशारा. 100 स्वरूपाची धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. रणसंख्या 58. पहिल्या मॅच मध्ये 59 धावा चेस केल्या गासन ए टीमनं कमलपाडा टीमच्या अगेन्स्ट. फटका चांगला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं. फिल्डरला चेस खूप मोठी आहे. बॉल लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं आला, हा चौकार. धावपलकावरती तुम्ही धाबा पाहता 62. शेवटचं षटक, हनामालीचं षटक
प्रदीप पाटील पुन्हा एकदा कॅप्टन जबाबदारी त्याच्यावरती ज्यानं 13 धावा दिल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये, त्याला 5व्या षटकामध्ये आणलं जातं. 21 वरती खेळतोय रमेश पाटील, 39 वरती खेळतोय तो मात्र मधुकर पाटील. पार्टनरशिप खूप चांगली, सलामी वीर तुम्ही पाहता या षटकातील. हा पहिलाच बॉल, फटका झाला, बॉल पाठवलाय हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना मन विकेट सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय. षटकार दिवसातील दुसरा अर्धशतक पाहायला भेटेल का? बॉल चला बॉडी लाईनच्या दिशेनं एक केली आहे पूर्ण, दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 स्कोरबोर्ड वरती धावा संदप टीमची 70 तुम्ही पाहता 70 धावा धावपलकावरती. फटका चांगला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने एक केली आहे पूर्ण, दुसरी होईल का? आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 72 आणि अर्धशतकापासून 1 रन दूर. पहिलं अर्धशतक अवघ्या 14 बॉल मध्ये तुम्ही 50 पाहिल्या अतुल पाटील आणि ऑलंदा कार्पेट अशा रीतीनं या स्पर्धेमध्ये जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ 40+ च्या या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक एकदा जोरदार ठालिया आणि दुसरी धाव पूर्ण होईल केली जातीये आणि एकदा बॅट वरती करायचा जोरदार ठाल्या मधुकर पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर आणि बॅट दाखवते अर्थातच बॅट काढा दाखवी का फलंदाजी तुमचं वय 40+ त्यानंतर तुमचा क्रिकेट तुमच्याकडे एनर्जी खूप आणि अशा रीतीनं त्यानं पहिल्या अर्धशतक अतुल पाटीलचं तुम्ही पाहिलं 21 बॉल 51 आणि त्याच्यानंतर या अर्धशतक तुम्ही पाहिलं ते मधुकर पाटीलचं धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये, बॉल चाला 1 बाउन्स इनटू द फाइन चाला या बॉल वरती हा चौकार. पहिल्या अर्धशतक तुम्ही अतुल पाटीलचं अवघ्या 21 बॉल मध्ये आणि हे मधुकर पाटीलचं 22 बॉल मध्ये. का बॅटिंग दर्जेदार झालीये ना आजच्या दिवसामध्ये. 2 अर्धशतक पाहिल्या, फटका चांगला, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं शेवटच्या बॉल वरती देखील आला हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल त्या 81 धावा नाबाद. का पार्टनरशिप ती संदप टीमची त्यानं 81 धावा, त्यामध्ये 22 बॉल तुम्ही पाहिलं मधुकर पाटीलचं अर्धशतक. का बॅटिंग दर्जेदार, सलामीवीर आणि त्याच्यानंतर काय त्यानं बॅटिंग केली, दोन्ही सलामीवीर कशा रीतीने करावी याचं उदाहरण. 8 बॉल 29 रमेश पाटील आणि त्यानंतर 22 बॉल 50. काय दर्जेदार बॅटिंग, वादळ जणू काय संदीपचं. आम्ही टॉस जिंकला, आम्ही बॅटिंग का घेतली, ऑस्ट्रेलियन धाडस जरूर असलं तरी पण दमदार बॅटिंग झाली आणि अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये 82 लक्ष, तोपर्यंत आपण टॉस करूया
या नावाली टीमचा कॅप्टन, नारिवली टीमचा कॅप्टन, नावाली टीमचा कॅप्टन आणि नारिवली टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या. नारिवली संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर नावाली संघाचा संघनायक, दोन टीमच्या कॅप्टनला विनंती. पार्टनरशिप 81 ची आणि सर्वाधिक पार्टनरशिप असेल आजच्या दिवसामध्ये ही 81 ची. त्यामध्ये अर्धशतक मधुकर पाटीलचा जो बायकर मॅन देखील आहे आणि त्यानं या क्रीडा नगरीमध्ये हे अर्धशतक ठोकलं. हे दुसरं अर्धशतक तुम्ही पाहिलं. 82 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील क्रिकेटमध्ये, मात्र 82 धावा चेस होतील का आजच्या या दिवसामध्ये, आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज. पुन्हा थँक्यू चालू की तुमच्या शुभ हस्ते करूया टॉस. एक ज्येष्ठ समालोचक ज्यानं खऱ्या अर्थानं मग समदागाव IPL असो, मोतीराम पाटील असतील, त्यानंतर विश्वनाथ बसकर, त्याच्यानंतर नवरा चालुक्य असतील, जबरदस्त हे आमचं ज्येष्ठ समालोचक आहेत ते काना सालुंके यांच्या शुभ हस्ते टॉस. या नावाली टीमचा कॅप्टन आणि नारिवली टीमचा कॅप्टन लगेचच या. आम्ही लगेच टॉस करूयात आणि जाऊयात येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. लक्ष द्यायचीच असलं कशा रीतीनं चेस होईल का, डिपेंड होतील का, ऐकूया उत्तरार्धामध्ये आवाज. ही सिरसा अपकमिंग स्टार इज कॉम्पिटिटर मुन्ना शेख. थँक्यू सो मच. थँक्यू सौरभ पाटील. पहिल्या पूर्वार्धामध्ये तेव्हा बॅटिंग केली तेव्हा धावफलकावरती धावा लागले तब्बल 81 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 5 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 82 धावांची गरज असणार आहे सापाट टीमला. नाणेफेकीचा गोल नावाली आणि नारिवली दोन टीम्स मध्ये नाणेफेकीचा गोल केला आहे आणि नाणेफेकीचा गोल जिंकला आहे नावाली टीमनं. नावाली टीमने नाणेफेकीचा गोल जिंकला आहे. तत्पूर्वी चालू सामना आहे मैदानावरती. पूर्वार्धामध्ये जेव्हा पहिल्यांदा बॅटिंग केली तब्बल 30 चेंडूंचा सामना करत असताना 81 धावा ठोकल्या आणि 82 धावांची तर गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी सापा टीमला. आणि सापा टीमची सलामीची जोडी देखील मैदानावरती गेली आहे. तर नारिवली गावचे समाजसेवक राम भोईर आणि परेश टक्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत आहे. राम भोईर आणि परेश टक्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी सरपंच नारिवली यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. आणि सामन्याला झाली सुरुवात. पहिल्या पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग केली तेव्हा धावा ठोकल्या आहेत 81 आणि 82 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. सामन्याला झाली सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रवीण पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला आहे. टी1चं पहिलं षटक आहे. पहिला चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला होता आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव सुरुवात केली आहे. जर इथनं सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल, कारण की आव्हान खूप मोठं आहे.
यावेळीचा फटका स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, परंतु डायरेक्ट हिट झालं नाही आणि कलेक्टिंगला आता 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि कव्हर करीपर्यंत या बॉल वरती आल्या या 2 धावा आणि 2 ने धावफलक पुढे सरकले. तब्बल 2 या आकड्यावरती सांघिक P1 चं पहिले षटक मार्गस्थ असताना प्रवीण पाटील पहिल्या षटकामध्ये आला आहे. आताचा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. इथनं पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि इथनं तिसरा चेंडू आलाय आणि निर्धाव. अद्याप 80 धावांची गरज आहे आणि यावेळीचा चेंडू देखील गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला आहे. या बॉल वरती देखील एक सिंगल डबलने काही फरक पडणार नाही संदीप टीम वरती, कारण की त्यांना माहिती आहे, त्यांना ठाऊक आहे की आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग केली तेव्हा तब्बल 81 धावा धावफलकावरती लावल्या आणि 82 धावांची गरज असताना मात्र पहिल्या षटकामध्ये खूप खराब सुरुवात पाहायला भेटते टीम सापाडची, कारण की प्रवीण पाटील आला आहे पहिल्या षटकामध्ये. यावेळीचा चेंडू मात्र गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा पलीकडं. हा आलाय पहिला चौकार. आला आहे आणि चौकाराने धाव फलकावरती तब्बल धावा 7 लागल्यात. आताचा चेंडू देखील फाईन लेगच्या डोक्यावर चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. हा आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. लबदास टक्कर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नारिवली यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. तसेच राम भोईर यांच्याकडनं देखील मंडळासाठी आर्थिक मोलाचं सहकार्य लाभलं आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती तब्बल 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आता देखील खूप मोठं चेस आहे, कारण की 24 बॉल आणि तब्बल 71 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला आहे सुभाष पाटील, एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. SP पॅनलचे सर्व पंच दुसरं षटक P1 चं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सुभाष पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू मात्र धीम्या गतीने फेकला होता आणि पहिल्या चेंडूवरती झाली सिंगल कंप्लीट आणि सिंगलने तब्बल 12 या आकड्यावरती स्कोरवर पोहोचला आहे. आता 23 बॉल आणि 70 धावांची गरज आहे. चेस खूप मोठा आहे, परंतु फलंदाजी देखील तशी करावी लागेल, कारण की शक्ती पाटील आणि प्रदीप पाटील जी सलामीची जोडी अद्याप मैदानावरती आहे. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात देखील झाली आहे. पहिला चेंडू इथनं फेकलाय चांगला. आताचा चेंडू मात्र इथनं हा चेंडू देखील जाईल इथनं निर्धाव. निर्धाव चेंडू गेला पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. आताचा चेंडू मात्र फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आहेत आणि इथनं होईल फलंदाज बाद.
पूर्णपणे या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करत असताना संदप टीमनं, कारण की अगोदर बॅटिंग चांगली केली, त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर सुभाष पाटील जसे गोलंदाजीसाठी आले त्यांनी फक्त या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवली. ती देखील विकेट शक्ती पाटीलची. आणि या षटकातील आता पुढचा बॉल आणि नवीन फलंदाज अनिल पाटील वन डाऊन साठी आले आहेत. आताचा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला आणि हा चेंडू देखील इथनं गेला निर्धाव आणि निर्धावने स्कोरबोर्ड 12 या आकड्यावरती पोहोचला आहे. दुर्गा पाटील यांचं एक अर्धशतक पाहायला भेटलं. आताचा चेंडू देखील हवेमध्ये आहे. आता देखील क्षेत्ररक्षक आले आणि थोडीशी मात्र फंबलिंग पाहायला भेटली. जेल सोडला आहे आणि इथनं देखील या बॉलवरती झाल्यात धावा कंप्लीट 2 आणि 2 ने 14 या आकड्यावरती स्कोरवर पोहोचला आहे. सांघिक दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुभाष पाटील. षटकातील पुढचा बॉल, त्यावेळीचा चेंडू देखील फटका चांगला आहे. दुसऱ्या चेंडूवरती टप्प्याला फील करीपर्यंत या बॉलवरती देखील आली सिंगल आणि सांघिक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती धावा तब्बल 15. दुसरं षटक समाप्त झाला आहे. सुभाष पाटील जो ज्याने फक्त 4च धावा खर्च केल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आणि आता झाली आहे तिसऱ्या षटकाला सुरुवात. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्या होत्या तो प्रवीण पाटील आता तिसऱ्या षटकामध्ये आला आहे. फक्त 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्याप खूप मोठं चेस आहे. फक्त 18 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि प्रवीण पाटील षटकातील पहिलाच बॉल जे P1चं 2 षटकं होतं ते आता समाप्त झाले आहेत. फक्त 15 धावा त्यामध्ये उभारल्या आहेत. रिव्हर्स शॉटचं अस्त्र बाहेर काढलं होतं आणि इथनं पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. फलंदाज होते अनिल पाटील, त्यांना पूर्णपणे इथनं बीट केलंय. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू आताळला होता, त्यावेळीचा चेंडू देखील बॉर्डरमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथनं बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला आहे. इथनं आता सामना जिंकणं खूप कठीण जाईल मी म्हणेन फलंदाजी करत असताना सापा टीमला, कारण की अगोदर गोलंदाजी त्याही खराब केली, त्यानंतर फलंदाजी देखील खराब पाहायला भेटते. आताचा चेंडू इथनं गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि एसटी रक्षक होते, यांना बीट करून चेंडू गेला सीमा पलीकडे. स्पर्धेचे थेट प्रेक्षक आपण पाहू शकता. वनाई वर्ल्ड लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. इथनं ही म्हणेन हा चेंडू देखील इथनं जाईल निर्धाव. चौकारानंतर चेंडू निर्धाव फेकला आहे. धावफलक खूप कमी आहे, फक्त 19 धावा धावफलकावरती लागले. तद्यापि 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळीचा चेंडू देखील हा चेंडू देखील इथनं जाईल निर्धाव. खूप खराब क्रिकेट पाहायला भेटतंय अद्याप या षटकामध्ये. त्रेसष्ट धावांची गरज आहे. आताचा चेंडू मात्र ड्राईव्ह केला आहे. इथे देखील खूप हलगर्जीपणाचं क्रिकेट पाहायला भेटते, कारण की जसे मोठे फटके हवेत तसा एकही फलंदाज मोठे फटके इथनं खेळत नाही. आणि सांघिक 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त आणि धावफलकावरती तब्बल 20 धावा लागल्यात. आता बॉल शिल्लक असतील 12 आणि धावांची गरज असणार आहे ती 62.
सापाटे संघाला सामना जिंकणे इथनं खूप कठीण असेल, कारण की आघाडीला जी सुरुवात अशी हवी होती ती सुरुवात मिळाली नाही आणि फक्त आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 62 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. प्रवीण पाटीलनं 2 षटक हाताळलं, फक्त धावा खर्च केल्या त्या 16 आणि सुभाष पाटीलनं 1 षटक अटकलं, त्यामध्ये देखील फक्त 4च धावा खर्च केल्यात आणि 12 बॉल आणि 62 धावांची गरज आणि चौथ्या षटकाला आता आली सुरुवात. इथनं गोलंदाज विनोद पाटील, कॅप्टन ऑफ द टीम विनोद पाटील आले स्वतः चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सध्याला अनिल पाटील आणि प्रदीप पाटील ही जोडी मैदानावरती फलंदाजी करते. 12 बॉल 62 धावांची गरज. पहिला चेंडू इथनं मात्र मोठा फटका घेतलाय, चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं, हा आलाय षटकार. हवेच्या विरुद्ध दिशेला मात्र इथनं षटकार ठोकला आहे आणि षटकारने समीकरण आता इथं पुढे सरकेल. धावफलक तब्बल 26 या आकड्यावरती पोहोचलाय. अद्याप 11 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. असे फटके जर सुरुवातीला आले असते तर मात्र सामना एक चांगला पाहायला भेटला असता, परंतु आता 11 बॉल आणि 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विनोद पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आणि इथनं दुसरा चेंडू सरळ स्क्रीन वरती जाऊन आदळलाय. हा बॅक टू बॅक इथनं आलाय दुसरा षटकार. अनिल पाटीलच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. फलंदाज अनिल पाटीलच्या बॅट मधनं विनोद पाटील जो चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला आहे. या वेळीचा चेंडू देखील आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत, आता चुकी नसणार आहे, त्याने 2 षटकार ठोकले होते. तो फलंदाज इथनं मैदानावरती होईल बाद. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी राजू भोईर दाखल झाला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते, असं वाटलं होतं की सामन्यामध्ये परत येईल सापाड संघ, परंतु इथनं अनिल पाटील बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती राजू भोईर. आता बॉल शिल्लक असतील तब्बल 9 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली. आता 8 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. 8 चेंडूवरती जरी 8 षटकार आले तरी मात्र इथनं सामना जिंकता येणार नाही. टीम सापडला षटकातील पुढचा बॉल. आताचा चेंडू देखील फटका चांगला आहे. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या गॅप मधनं चेंडू जाईल सीमा पलीकडं, हा आलाय 5व्या चेंडूवरती चौकार. छत्तीस धावा धावफलकावरती लागल्या. अद्याप या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. इथनं पूर्णपणे मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करण्यास संदर्भ टीमनं. आताचा चेंडू मात्र इथनं इनसाइड एज आणि फलंदाज होईल बाद. सहा बॉल आणि 46 धावांची गरज असणार आहे. जरी 6 चेंडूवरती 6 षटकार आले तरी मॅच जिंकता येणार नाही, कारण की पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग केली तेव्हा फलंदाजी तब्बल अर्धशतकी पारी पाहायला भेटली मधुकरच्या बॅट मधनं.
आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गिरीश पाटील आले आहेत. अशोक पाटील आणि राजू भोईर. पहिला चेंडू इथं चांगला फटका होता आणि इथनं पाहता पाहता दुसरी धाव झाली आहे कंप्लीट. मॅच मध्ये मी म्हणे मजा नाही, कारण की पूर्णपणे सामना संघाकडे झुकताना पाहायला भेटतो. आता येथील 5 बॉल आणि धावा तब्बल 44 बनवाव्या लागतील. फक्त 5 चेंडूची इथं औपचारिकता बाकी आहे, कारण की पूर्णपणे आताचा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. समरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. इथनं देखील चेंडू जाईल निर्धाव. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर चेंडू निर्धाव. 4 चेंडूची फक्त औपचारिकता बाकी आहे. हा चेंडू देखील इथनं जाईल निर्धाव आणि पूर्णपणे सापा टीम वरती दबाव निर्माण केला आहे गोलंदाजी करत असताना. संदप टीम फलंदाजी गोलंदाजी एक अप्रतिम कामगिरी राहिली संदप टीमच्या मार्फत. षटकातील आता 4था चेंडू आणि बॅक टू बॅक इथनं 3रा चेंडू जाईल निर्धाव. म्हणजेच फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 2 चेंडू यावेळीचा चेंडू मात्र इथनं लाईन खराब आहे. अतिरिक्त धावेने धावफलक तब्बल 39 या आकड्यावरती फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे या टीमनं. यावेळीचा चेंडू मात्र आडव्या बॅटनं चेंडू ठोकलाय चौकारासाठी. संदप संघ फक्त 1 पाऊल दूर आहे विजयासाठी. जवळ इथनं एका चेंडू नंतर संदप संघ मी म्हणेन नक्कीच विजय होईल, कारण की एका चेंडूची फक्त औपचारिकता बाकी आहे. पहिला सामना जिंकला या ठिकाणी आगासन ए संघानं, त्यानंतर दातिवली संघानं आणि आता इथनं 3रा सामना जिंकलाय तो टीम संदपनं.